कृपया लक्ष द्या। विश्वशांतीचे उद्गाते आणि कसल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता संपूर्ण ईश्वरच आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे ईश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या दोह्यांच्या माध्यमातून तमाम मानव जातीला समतेची आणि सदाचाराची शिकवणूक देणारे संत कबीर या भारत देशामध्ये सर्वप्रथम अस्पृश्य उद्धारांचा पहिला पाया रचणारे आणि स्त्री शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते तथा कोटी कोटी दीनदलितांचा आराध्य दैवत महान क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले मोगलांच्या विरोधामध्ये अर्थात अन्यायाच्या विरोधामध्ये हातात नंगी तलवार उपसून खऱ्या अर्थाने बहुजनांचं राज्य प्रस्थापित करणारे शिव छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अर्थात उक्ती तैशी कृती या संतांच्या सतवचनाप्रमाणे गावोगावी खेडोपाडी हिंडून स्वच्छतेचं महत्व पटवून देणारे आणि बुवाबाजीवरती कडाडून हल्ला चढवणारे महान संत शिरोमणी संत श्रेष्ठ गाडगे बाबा दलित उद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वभूषण भारत रत्न बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर या महामानवांच्या क्रांतिकारी विचारांना त्रिवार अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो। आद्य क्रांती माता यशोधरा सावित्रीबाई फुले जिजाई भीमाई आणि रमाई या महामातेला त्रिवार वंदन करतो। कामगारांच्या शोषितांच्या कष्टकऱ्यांच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगणारे थोर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये फुले शाहू आंबेडकरांची चळवळ गीत गायनाच्या माध्यमातून ज्यांनी वाडी तांड्यापासून शहरापर्यंत पोटतिडकीने पोहोचवण्याचं महान असं काम केलं। तमाम दलित शाहिरांच्या गळ्यातील कंठमणी आदरणीय लोककवी वामनदादा कर्डक या महान शाहिरांच्या चरणी मी शाहीर या नात्यानं सुरुवातीलाच मानाचा मुजरा करतो। बहुजनांचा जाता विधाता पिता आणि त्या पित्याचा ते पिता रामजी सुभेदार रामजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्या रामजी बाबाच्या पावन स्मृतीला कोटी कोटी प्रणाम करतो, अभिवादन करतो। आणि सगळ्यात माझ्या जिव्हाळ्याचे या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्वजण श्रद्धे बौद्ध उपासक आणि उपासिका परिसरामधून आलेली सर्व आंबेडकर प्रेमी जनता माझ्या समाज बांधवांनो आणि धम्म भगिनीनो तुम्हा सर्वांना भीमशाहीर साहेबराव हेरेकर आणि त्यांचा संच यांच्या वतीने क्रांतिकारी जय भीम। गीत गायनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन व्हावं। प्रबोधन म्हणजे मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनामधून बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं परिवर्तन हा व्हावं हा शुद्ध हेतू उराशी बाळगून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे।
ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी कष्ट उपसले, परिश्रम घेतले, त्या सर्वांचा आभार मानणं माझं कर्तव्य समजतो। आणि हा कार्यक्रम यशस्वी करणं आपल्या हाती आहे। सगळ्यांनी मला शांततेचं सहकार्य करायचं आहे, ते आपण कराल अशी आशा मनामध्ये बाळगून माझ्या गायनरूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी साहेबराव येळेकर म्हटलं की प्रबोधन म्हणजे मार्गदर्शन। मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, माझ्या समोर बसलेले आपण सर्वजण माझ्यापेक्षा विद्वान आहात याची मला जाण आहे। आणि विद्वान माणसाला माझ्यासारख्या सर्वसामान्य कलावंतांनी प्रबोधनार्थात मार्गदर्शन करावं हे मला उचित वाटत नाही। परंतु आपण अशी जे ठावे ते इतरांना सांगायला काही हरकत नाही। जे काही चांगलं सांगेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली बुद्धी समजावी। सांगता जर काही चुकलं हुकलं तर तो मात्र माझा वैयक्तिक गुण समजून उदार अंतकरणाने मला माफ करावं, कारण मनुष्य चुकीचा पुतळा आहे। मी याच्या पुढे जाऊन असं म्हणेल की जो चुकत नाही तो माणूसच नाही, जो चुकत नाही तो माणूसच नाही। मी असं का म्हणतो कारण जो कधी चुकतच नाही त्यालाच महामानव म्हणतात। आणि या भारतभूमीवरती एकच असा महामानव पैदा झाला की बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांना सोडून, बुद्ध फुले कबीर यांना सोडून कुणापुढे झुकला नाही आणि जीवनात कुठे चुकला नाही। त्याचंच नाव आहे बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्या महामानवाच्या चरणाची धूळ मस्तकी लावून समाजसेवेचं कंगन हाताशी बांधून उभा महाराष्ट्र पिंजून काढत राहील। कारण अरे पैदा न होता तो मसीहा, पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता। अरे बेरंग रहती है जमी और आसमां का रंग नीला नहीं होता। अरे भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, भारत तो कब का कंगाल हो जाता यारो। इसे भीम जैसा हीरा मिला नहीं होता, इसे भीम जैसा हीरा मिला नहीं होता। सगळ्यांनी मला शांततेचं सहकार्य द्यायचं आहे। सर्वप्रथमतः बुद्धास वंदितो मी, धम्मास वंदितो मी, अरे संघास वंदुनिया भीमास वंदितो मी। भीमास वंदितो मी कारण दिनाच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केले, दिनाच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केले। अरे ते दुःख दैन्य घालविण्या बा भीमा विचार मंथन केले, तमाम बहुजनाचा उद्धार करण्या बा भीमा तू कायेचे चंदन केले। आणि म्हणूनच तुला साऱ्या जगाने वंदन केले, साऱ्या जगाने वंदन केले। मी करतोय, आपणही वंदन करण्यासाठी आलेले आहात। कारण बाबा जर नसते तर आम्हाला कुणी बुद्ध दिला असता, बाबा जर नसते तर आम्हाला धम्म कळाला नसता, बाबा जर नसते तर आम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ कुणी आमच्यासाठी लिहिला असता, बाबासाहेब जर नसते
तर या स्वतंत्र भारताची राज्यघटना कुणी लिहिली असती, कुणी आम्हाला समता स्वातंत्र्य बंधुत्व बहाल केलं असतं. आणि म्हणून दिनाच्या दुःखासाठी यकीनन भीमराज ना होते तो ये आजादी ना होती, यकीनन भीमराज ना होते तो ये आजादी ना होती, अरे उनका कहना मान लेते तो ये बर्बादी ना होती. चली आई आजादी दुल्हन बनकर, मगर कैसे अगर मेरे बाबा दुल्हना बनते तो इस आजादी की शादी ना होती. यकीनन भीमराज ना होते तो ये आजादी ना होती. जे लोकांना मान्य नव्हते ते लोक मान्य झाले. ज्यांनी इथल्या बहुजनाचे आत्मे दुखवले ते महात्मा झाले. ज्यांनी कधी हातात तलवारच धरली नाही ते हिंदूचे हृदय सम्राट झाले. ज्यांच्या मायने कधी हातात खुरप धरलं नाही, ज्याच्या बापानं कधी हातात रुमण धरलं नाही ते शेतकऱ्याचे नेते झाले. सडक सकेहारी आज इथं सत्ताधारी झाले, परंतु वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे माझे बाबा या देशाचे घटनाकार झाले, या देशाचे घटनाकार झाले. त्या महामानवाला या ठिकाणी वंदन करीत आहे. बाबासाहेबाला वंदन करत असताना भान असलं पाहिजे की कशासाठी करायचं. अरे ज्यांना ज्यांना स्वाभिमानानं जगायचं आहे, ज्यांना ज्यांना स्वाभिमानानं जगायचं आहे, ज्यांना ज्यांना इज्जत प्यारी आहे, ज्यांना ज्यांना न्याय आणि अधिकार हवे आहेत, ज्यांना ज्यांना अन्यायाचा प्रतिकार करायचा आहे, मग तो कुठल्याही थराचा असो, कुठल्याही पंथाचा असो, त्या व्यक्तीने बाबासाहेबाला वंदन करावं. कारण बाबासाहेबाला वंदन केल्याशिवाय माणसातला स्वाभिमान जागृत होत नाही, माणसाला माणुसकी प्राप्त होत नाही. यासाठी वंदन आहे. अरे स्वाभिमानाने जगण्यासाठी लढा दिला तू न्याय हक्कासाठी. लढे झाले या देशात अनेक सत्तेसाठी, लढे झाले या देशात अनेक सत्तेसाठी, पण लढा दिला माझ्या भीमाने अखंड समतेसाठी. आणि म्हणून लढा दिला तू न्याय हक्कासाठी, चंदना समज जाऊनी काया. माझा भीम एवढा मोठा होता की त्या हिमालयालाही लाज वाटावी. अरे एवढा झिजला होता की त्या चंदनालाही लाज वाटावी. राम जन्मले, रावणाला मारण्यासाठी, कृष्ण जन्मले कंसाला मारण्यासाठी, 5 पांडव जन्मले दुर्योधनाला मारण्यासाठी, नथू जन्मला गांधीला मारण्यासाठी, परवीन जन्मला प्रमोदला मारण्यासाठी, पण एकच असे बाबासाहेब आंबेडकर जन्मले तुम्हाला, आम्हाला आणि त्या गांधीलाही वाचवण्यासाठी, बाकी सगळे मारण्यासाठी. म्हणून मानव मुक्तीचा लढा निशस्त्र बाबांनी या देशामध्ये लढवला. स्वतंत्र आम्हाला बहाल केलं. अरे लढा दिला तू न्याय हक्कासाठी, चंदना समज जाऊनी काया. प्रथमा 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 करीतो वंदन तुला भीमराया. प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया. प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया.
दुबळ्याचा दिन दुबळ्याचा दिन दुबळ्याचा दिन दुबळ्याचा जुलूम जळला सोमार काले माणूस वळला सोमार काले माणूस वळला सोमार काले माणूस वळला पित्या समान लाविली माया भीमराया पित्या समान लाविली समाया प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया प्रथमा करतो वंदन तुला भीमराया प्रथमा करतो वंदन तुला भीमराया प्रथमा करतो वंदन तुला भीमराया होणारा तो अनर्थ टळला भीमा तुझ्या जन्मामुळे जीवनामधला अर्थ कळाला भीमा तुझ्या जन्मामुळे अरे दिन दुबळ्यांचा हा जुलूम जळला भीमा तुझ्या जन्मामुळे आणि आज सुमार्गाने हा माणूस वळला केवळ भीमा तुझ्या जन्मामुळे परंतु बाबासाहेब जन्मण्याच्या आधी कोटी कोटी दिग्जनाची झाली बर्बादी अरे जन्मला तो माईचा लाल त्यानं केलं आम्हाला मालामाल नाहीतर आमचे काय होते हाल इतिहासाला विचारा कली कल के मतवालों ने मसल डाली थी जी हाँ हम सब ने कल तक झूठे मनुवाद को पाला है लेकिन आज हमारे हाथ में माला नहीं तो क्रांति का भाला है अरे फुले शाहू अंबेडकर ऐसे महान क्रांतिवीर थे यारो कि जिन्होंने भारत का इतिहास ही बदल डाला है होणारा तो अनर्थ टळला केवळ बाबा तुझ्या जन्मामुळे पण भीम जन्मण्याच्या आधी काही लोक मला म्हणतात देरेकर साहेब झालं गेलं इसरून जा जुनं काढू नका जुनं काढायची गोडी मला नाही पण बाबासाहेब म्हणतात जे लोक इतिहास विसरतात ते लोक नवा इतिहास घडवित नाहीत म्हणून थोडासा इतिहास आपल्याला पाठ असला पाहिजे मग इतिहास काय होता अरे जुना काळ किती हराम होता माणूस माणसाचा गुलाम होता जोहार माय बाप करीत सलाम होता शूद्रांच्या तोंडाला लगाम होता सवर्णाच्या घरामध्ये कुत्र्या मांजरांचा पाळ होत होता पण आम्ही माणूस असून आमच्या सावलीचा इटाळ होत होता ही वस्तुस्थिती आहे ज्या धर्मामध्ये गाईला भाकर आणि मुंगीला साखर सन्मानाने दिल्या जात होती माणसाच्या सावलीचा ज्या धर्मामध्ये इंटाळ होत होता आणि तो इंटाळ दूर करण्यासाठी जनावराच्या मुताचा वापर केला जात होता गाईच्या गोमूत्राने माणसाचा विंटाळ जात होता पण माणसाच्या सावलीने इथे माणूस वाटत होता भीम जन्मण्याच्या आधी हजारों साल के पहले की बात थी जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी अरे दलितों के घर जलाना आदत पुरानी थी हजारों साल के पहले की बात थी जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी चारों ओर लड़ाइयां जारी थी
सारी लड़ाइयां जीतकर जिसने शान अपनी बढ़ाई थी, अरे अफसोस हुआ था उसी सम्राट अशोक को कि जिन्होंने बाकी की जिंदगी बुद्ध के कदमों पे चढ़ाई थी। लेकिन आज वही हो रहा है, लेकिन आज भी वही हो रहा है। आंध्रा में नक्सलवादी, भारत में आतंकवादी, त्रिपुरा में टीएनवी, वेस्ट बंगाल में जीएनएलएफ, असम के बोडो सर उठा रहे हैं। अरे हिंदू मुस्लिम के झगड़े तो रोज के जारी है। उत्तर प्रदेश में कानपुर है तो महाराष्ट्र में खैर लांजी है। इस सभी को चैलेंज है, इस सभी को चैलेंज है कि आए भारत तुझे रुकना होगा, अरे रुकना होगा और एक ना एक दिन आखिर मेरे बुद्ध के कदमों पे झुकना होगा। कारण शस्त्र पाहिजे ना युद्ध पाहिजे, अरे जगाला तारण्यासाठी भगवान बुद्ध पाहिजे हे बाबांनी ओळखलं। आणि म्हणून आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 ला पवित्र नागाच्या नागभूमीमध्ये बुद्धाच्या ओटीत टाकलं। अरे बौद्ध धम्म आम्हाला दिला हा बाबासाहेब आंबेडकरांचा या भारत देशावरती महान असा उपकार आहे की जो देश कधी फेडू शकत नाही। 13 ऑक्टोबर 1935 ला येवल्याला बाबा म्हणाले होते, हिंदू धर्मात जन्माला आलो रे, जन्म माझ्या हातात नाही पण कदापि हिंदू म्हणून मरणार नाही। अनेक धर्म मार्तंडालचे कान टवकारले, कुणाला वाटलं शीख होतील, कुणाला वाटलं मुस्लिम होतील, कुणाला वाटलं ख्रिश्चन होतील। अरे करोड़ों रुपए देंगे तो निजाम की आवाज थी, देंगे हम सोने की तलवार ये खालिस्तान की आवाज थी, कर देंगे हम तुम्हें माला माल अम्बेडकर ये तो फ्रांस की आवाज थी। लेकिन सब कुछ ठुकरा दिया मेरे भीमराज ने, क्योंकि उनको प्यारे गौतम की जरूरत थी, गौतम की जरूरत थी। या देशावर बाबाचा उपकार कसा आहे, कारण आम्ही जर शीख झालो असतो, बाबासाहेबांनी शीख धर्माचा जर स्वीकार केला असता तर आज आमच्या हातामध्ये तलवारी राहिल्या असत्या रे, आणि आम्ही एका एकाच्या गळ्याला लावून म्हणलं असतं जय भीम म्हणतू का मान कापू, सगळ्यांनी जय भीम म्हणलं असतं। मग आमच्या हातात तलवार राहिली असती, खैरलांजी घडली नसती। भगवान बुद्धाचा अहिंसावादी धम्म बाबांनी स्वीकारला, म्हणून या देशावर बाबाचे अनंत उपकार आहेत। बा भीमा तुझ्या जन्मामुळे भारत घडला। 33 कोटी देवाची पैदास आमच्या इंडियात आहे। एवढे देव कोणत्या देशात नाहीत बापू, चीन मध्ये नाही, जापान मध्ये नाहीत, अमेरिकेमध्ये नाहीत, पण 33 कोटी देवांची पैदास आमच्या इंडियात झाली। लहानपणापासून ऐकत आलो, माझी आजी मला गोष्ट सांगायची, 33 कोटी देव, 33 कोटी देव। आता देवाची संख्या वाढली असेल, कारण माझं वय वाढलं। देवाची संख्या वाढायला पाहिजे, कारण प्रत्येक देवाला बायको होती। मग देवाला बायको असो की माणसाला बायको असो, ओव्हर टाइम करून संख्या वाढवण्याचं काम करतात। देवाची संख्या जरूर वाढली असती, देवांची संख्या या देशात वाढली असती, पण असा एक डॉक्टर होऊन आला इंग्लंडहून, त्या डॉक्टरचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेब डॉक्टर झाले आणि डॉक्टर झाल्याबरोबर या इंडियामध्ये त्याने पहिलं ऑपरेशन केलं, कोणतं तर सगळ्या देवाची नसबंदी, कुटुंब नियोजन। संख्या वाढू दिली नाही, म्हणून तुमचं आमचं मरण टळलं। 33 कोटी देव आमच्या इंडियामध्ये, पण आमच्या भारताचं दुर्दैव असं 33 कोटी देव असूनही इंग्रजानं 150 वर्ष राज्य केले। एका एका देवाकडे फुल पॉवर। एका बाईवर अन्याय झाला, सीतामाईवर, तर म्हणे हनुमानाला राग आला, 7 समुद्रात उडी मारून रावणाची लंका जाळली। एवढी ताकद हनुमानामध्ये। लक्ष्मणाला बाण लागला तेव्हा सगळा जंगलच पर्वतच उचलून आणलं होतं, एवढी शक्ती हनुमानामध्ये। मग इंग्रज भारतात घुसू लागले तेव्हा काय हनुमान रिटायर झालता की याचा पॉवर कमी झाला, कळायला मार्ग नाही। अनेक क्रांतिवीरांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलं, जीवाचं बलिदान दिलं आणि स्वतंत्र भारताला, या भारत मातेला स्वतंत्र केलं।
भारताला स्वातंत्र्य मिळालं पण या देशातल्या तमाम माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून व्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलं आणि म्हणून होणारा तो अनर्थ टळला जीवनामधला अर्थ कळाला दिन दुबळ्याचा जुलूम जळला सुमारकाने माणूस वळला पित्या समान लाविली समाया पित्या समान लाविली समाया प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया ऐका माझ्या समाज बांधवांनो हे वंदन नव्हे तर जीवन जगण्याचं इंधन आहे शब्द नव्हे क्रांतीचा निखारा आहे एका एका शब्दाकडे लक्ष असावं भीमाई रामजीचा भीमाई रामजीचा भीमाई रामजीचा तू बाळ होता नीच रूढीचा तू काळ होता विषमतेचा 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 सुकाळ होता पण नांगराचा तू फाळ होता बोधे वृक्षाची जितली छाया बोधे वृक्षाची जितली छाया प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया
विरुद्ध रूढीचा तू काळ होता. रूढी परंपरा या देशातील घाण आहे, तरी लोक म्हणतात माझा भारत महान आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. वाव. पण मी म्हणेल की भारता भारता तू कशाचा महान रे. भारता भारता तू कशाचा महान रे. तुझ्याच घटनाकाराचा होतो इथे अपमान रे. तू कशाचा महान रे. रूढी परंपरा या देशातली घाण आहे, तरी लोक म्हणतात माझा भारत महान आहे. अरे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावरली प्रतिज्ञा, पहिल्या पानावर जरी प्रतिज्ञा असली तरी कधी सरांनी वर्गात मुलांना शिकवलीच नाही. मुलांना का शिकवली नाही? कारण परीक्षेला या प्रतिज्ञेबद्दल कधी प्रश्नच आला नाही, म्हणून ही प्रतिज्ञा शिकवण्याचं गुरुजीला कधी कामच पडलं नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही जर प्रतिज्ञा मुलांच्या गळी जर सरांनी उतरवली असती तर कदाचित खैरलांजी घडली नसती. रूढी परंपरा या देशातली घाण आहे. कोण पैदा केली रे रूढी? कोण पैदा केली जात? कशाला म्हणतात जात? अरे जी मनातून जात नाही तिला म्हणतात जात. या जातीनच केला या कोटी कोटी जीवांचा घात, आणि म्हणूनच मारली बाबासाहेब आंबेडकरांनी तिच्या छाताडामध्ये बुट्टानिशी लात, पाडले तिचे दात, बोचरी केली ती जात. म्हणून तुम्ही आम्ही आलोत माणसात, ती मधून आलेल्या आर्याच्या अवलादीने या पवित्र भगवान बुद्धाच्या देशामध्ये, खैबर खिंडी मधून आलेल्या आर्याच्या अवलादीने या देशामध्ये जातीचं विश्वली पेरली, ग्रंथाची निर्मिती केली, आणि आम्हा बहुजनाला सांगितलं क्या हो रहा है, सेटिंग बराबर करो. आम्हा बहुजनाला सांगितलं की ब्राह्मण जन्मले ब्रह्मदेवाच्या मुखातून, क्षत्रिय जन्मले ब्रह्मदेवाच्या बाहूतून, वैश्य जन्मले ब्रह्मदेवाच्या मांडीतून, आणि शूद्र जन्मले ब्रह्मदेवाच्या पायातून. कोणी सांगितलं? ब्राह्मणाईच्या पोत्यांनी सांगितलं. पोती पुराणांनी आम्हाला सांगितलं की ब्रह्मदेवाच्या तोंडातून म्हणे ब्राह्मण जन्मले, ब्रह्मदेवाच्या बाहूतून म्हणे क्षत्रिय जन्मले, ब्रह्मदेवाच्या मांडीतून म्हणे वैश्य जन्मले, आणि ब्रह्मदेवाच्या पायातून म्हणे शूद्र जन्मले. काय कमाल आहे. आमच्या देशामध्ये ब्रह्मदेव बाळातीन झाला. आम्हा बहुजनाला बनवलं, ब्रह्मदेव बाळातीन झाला. हे ब्रह्मदेव जेव्हा बाळातीन होऊ लागला तेव्हा मी त्याच्या जवळ असायला पाहिजे होतो, म्हणजे त्याला कळा कुठून आल्या ते मला जवळून पाहता आले असते. त्याच्या कळेचा केंद्रबिंदू कुठे आहे ते मला जवळून पाहता आला असता. अरे ब्रह्मदेव बाळातीन झाला, झाला तर झाला रे, पण गरोदर कोणाकडून राहिला हे काम नाही सांगितलं. बहुजनाला बनवलं, आम्ही बनत गेलो. लिहिणाऱ्यांनी पोती पुराण लिहिले, आम्हाला गुरफटून टाकलं. आम्हाला बुद्ध फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज कधी वाचून दिला नाही. बुद्ध फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आम्हाला इथल्या भटोड्यांनी वाचून दिला नाही. आम्हाला पोती पुराणामध्ये गुरफटून टाकलं. याच्या पुढे जाऊन रामायण लिहिणाऱ्याला डोकं होतं की नाही मला माहित नाही. रावणाच्या भावाचं उदाहरण रामायणामध्ये लिहिलं गेलं की रावणाचा भाऊ कुंभकर्ण जर समुद्रामध्ये उभा टाकला तर म्हणे समुद्राचं पाणी त्याच्या कमरेला येत होतं. एवढा मोठा कुंभकर्ण. कुंभकर्णाला जर झोप लागली तर त्याच्या नाकामध्ये हाती घोडे हुट घुसायचे आणि चरून बाहेर यायचे. कुंभकर्णाच्या नाकामध्ये हाती घोडे हुट घुसायचे आणि चरून बाहेर यायचे. आज त्या कुंभकर्णाचं काय नाक होतं का खंडाळ्याचा बोगदा होता करायला मार्ग. कुंभकर्णाची दाढी करायला एखादा वारीक बसला आणि कुंभकर्णाने जर श्वास घेतला तर धोपटी सगट वारीक त्याच्या नाकात घुसायचा. काय कमाल. अरे लिहिणाऱ्याला लाज वाटली नाही तर नाही रे, वाचवणाऱ्याला वाटली पाहिजे. अरे वाचवणाऱ्याला वाटली नाही तर नाही रे,
ऐकणाऱ्याला वाटली पाहिजे काय लिहावं काय वाचावं काय ऐकावं याचं भान आता बहुजनांनी ठेवलं पाहिजे। देवा धर्माच्या पोथी पुराणाच्या नादी लावून आमच्या बहुजनांचे डोके ब्राह्मणांनी खलास केले। तुमपो पोळी खाल्ली मलिंदा त्यांनी खाला। किसी के पेट से सांप पैदा हुआ है, किसी के पेट से सांप पैदा हुआ है तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है। किसी के पेट से सांप पैदा हुआ है तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है। लेकिन भीमाई ऐसी माँ थी यारो कि जिसके कोख से बाप का बाप पैदा हुआ है, डॉक्टर B.R. आंबेडकर। आणि म्हणून भीमाई रामजीचा हा भीमाई रामजीचा तू बाळ होता। भीमाई रामजीचा तू बाळ होता। नीच रूढीचा तू काळ होता। बोधी वृक्षाची जिंदली छाया, बोधी वृक्षाची जिंदली छाया। प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया। प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया। प्रथमा करीतो वंदन तुला भीमराया। ऐका केली भीमा तू, केली भीमा तू, हाँ केली भीमा तू ऐसी करनी। हक्काचे आम्हा पाजले पाणी, हक्काचे भटकत होतो घोडभर पाण्यासाठी, हा भटकत होतो, भटकत होतो रानो राणी। पण तुझ्या पुण्याईने वैभवाने अनुचांगनी, वैभवा मिळे तू पाणी पोळी खाया, मिळे तू पाणी पोळी खाया। केली भीमा तू ऐशी करणी, अरे हक्काचे आम्हा पाजविले पाणी। पण तुझ्या जन्माच्या आधी माझी माय पहिलंची मारीन। घोडभर पाण्यासाठी माई साहेबाला दया करायची। उन्हाळा दिवस, डोक्यावर मोळी, काखेला बाळ। पुण्या सवर्णाच्या बाईला आमच्या मारणीची दया आली नाही, म्हणून वामन दादाने गाणं लिहिलं होतं माझ्या माईची व्यथा। गाण्यातून सांगितली होती, दादा लिहितात माझी माय म्हणायची बाबासाहेब जन्मण्याच्या अगोदरची, त्या सवर्णाच्या बाईला, अगं मी लय नाही मागत भरग,
आणि माझं युलस गाडग माई साहेब मी लई नाही मागत भरग माझं युलस गाडग पाणी वार्ग माय पाणी वार्ग पाणी वार्ग माय पाणी वार्ग पाणी वार्ग माय पाणी वार्ग अग हे काळ कशाचा काळ जातीचं विणलं जाळ हा पाण्याच्या घोटासाठी पाण्याच्या घोटासाठी तळमळतय माझं बाळ 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 भरून काढ तू एक पोहऱ्या अग भरून काढ तू एक पोहऱ्या दुरून मला तू वाढ ग काय वेता होती माझी माझ्या आईची भरून काढ एक पोहऱ्या दुरून मला तू वाढ ही आमची कहाणी आहे पण आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने डायरेक्ट तळ्याचं पाणी नळानं आमच्या रानात येऊन पडत आहे आम्ही एवढे भाग्यशाली झालो एवढे वैभवशाली झालो 10-10 लाखाचा बंगला बांधला 20-20 लाखाच्या हवेल्या बांधल्या अंगणामध्ये बोर मारला बटन दाबलं की डायरेक्ट टाकी भरत आहे अरे भगवान बुद्धाला रोहिणी नदीच्या पाण्यासाठी ग्रहत्याग करावा लागला भगवान बुद्धाच्या नंतर आणि बाबासाहेबाच्या अगोदर आमच्यासाठी पाणी पाजवायला जर कोणी धावून आला असेल तर एक महात्मा कुठे कुठे पुण्यात एका दुपारी पुण्यात एका दुपारी हा कालिकानी जोहार माय बापा पाणी वाढा पाणी अंत कर न जानता अरे अंत कर न जानता महात्माला धावनी अन पाजल गत्यान मांगा महाराला पाणी पाजल गत्यान मांगा महाराला पाणी पाजल गजान मांगा महाराला पाणी पाजल गजान मांगा महाराला पाणी पाजल गजान मांगा महाराला पाणी पाजल गत्यानं मागा महाराला पाणी परवा नाही केली गाव विरोधात गेला गाव विरोधात गेला गाव विरोधात गेला अरे माग मारा पाण्याचा हौद खुला केला हौद खुला केला हो हौद खुला केला बंड पुकारुनी असा ज्योती सावित्रीने हो ज्योती सावित्रीने मनुच्या जिव्हारी पहिला वार केला हो पहिला वार केला
जातीवादी सैतानाची तोडून आणि बाणी आणि तदनंतर बाबासाहेब आंबेडकराला महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी माता सावित्रीनी पिण्याच्या पाण्याचा हौद खुला केला. संतांनी गाढवाला पाणी पाजलं, कुत्र्याला पोळी खाऊ घातली. एकनाथ महाराजांनी काशीहून गंगेचं तीर्थ आणत असताना नाथ महाराजाला गाढव तरमताना दिसलं. सगळं तीर्थ गाढवाच्या तोंडात नाथांनी वतलं. याच्या पुढे जाऊन नामदेव महाराज कुत्र जेव्हा पोळी घेऊन पळू लागलं तर त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन लागले म्हणे. कुत्र्याला म्हणले देवा नुसती पोळी कशी खाताय, तुपही लावून खा. याच्या पुढे जाऊन संत ज्ञानेश्वरांनी म्हणे रेड्याला वेद बोलायला लावले. रेडा म्हणजे हाल्या, हाल्याला वेद बोलायला लावले ज्ञानेश्वरांनी. काय कमाल आहे संताईची. त्या ज्ञानेश्वराला प्रश्न आमचा असा आहे, ज्ञानेश्वरा अरे तुम्ही रेड्याला वेद बोलायला लावले म्हणजे हाल्याला वेद बोलायला लावले, मग आम्ही माना महाराणी एवढे हाले कापून खाले, आम्हाला का मंदिरात येऊ दिलं नाही रे बाबा, आमचा काय गुन्हा. गाढवाला पाणी पाजलं नाथानं, कुत्र्याला पोळी खाऊ घातली नामदेवानं, आणि महात्मा फुलेनं पाजलं पाजलं गजान माग महाराला पाणी, आणि पाजलं गजान माग अरे पाजलं गजान माग महाराला पाणी. बाबासाहेबांनी इथल्या धर्माच्या ठेकेदाराला सांगितलं, अरे तुमच्या बापाच्या घरचं पाणी नाही रे, निसर्ग निर्मित पाणी आहे. ज्या तळ्यामध्ये गाढव कुत्रे मांजर पाणी पितात, आम्हाला पाणी पिऊ द्या रे. चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबानं केला. जेव्हा चौदार तळ्याला स्पर्श झाला तेव्हा त्या तळ्याला वाचा फुटली असेल, तळ बोलला असेल की बाबा तुझ्या पदस्पर्शानं मी आज पवित्र झालो रे, धन्य झालो. कारण एवढ्या मोठ्या महामानवाच्या पोटात मला जागा मिळत आहे, मी किती भाग्यवान आहे. तळ्याला वाचा फुटली असेल, पण इथल्या धर्माईच्या ठेकेदाराने बोंब ठोकली म्हणे महारानं तळ वाटवलं. आणि महार म्हणजे कोणतं, खुद बाबासाहेब आंबेडकर. वा, अरे या देशातल्या सगळ्या ब्राह्मणापेक्षा 17 पटीनं विद्वान बाबासाहेब होते, पण बाबासाहेबाचा एकच गुन्हा होता की बाबासाहेब महार होते. महार जात सोडून जर इतर जातीत बाबासाहेब जन्मले असते तर बाबासाहेबाचा सोन्याचा पुतळा चौका चौकामध्ये दिसला असता. या देशातले सगळ्या जत्रा बंद केल्या गेल्या असत्या आणि बाबासाहेबाच्या नावानं मोठमोठ्या जत्रा भरल्या असत्या, आणि बाबासाहेब काही काही बायाच्या अंगात आले असते. चंद्रपूरची जत्रा बंद झाली असती. बाबासाहेबाचा एकच गुन्हा की बाबासाहेब महार होते. अरे या महार जातीचा इतिहास शौर्याचा इतिहास आहे. महार जाती इतकी ताकद कोणातच नव्हती, आजही नाही. जाऊन विचारा भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाला की महार किती शिरवीर होते, ते स्तंभ तुम्हाला साक्ष देईल. आमच्या पूर्वीच्या महारात लई ताकद होती बापू. गावरानी उदाहरण द्यायचं झालं तर 5 क्विंटलाची म्हैस मेली तर दोघच महार टरर वडून गावाच्या बाहेर फेकत होते. एवढी ताकद आमच्या आणि गटारा गटारामध्ये गटागटानं वाहून नेली. बाबा गेल्याच्या नंतर आम्हाला नेता भेटला नाही, आम्हाला भेटले नेते. आम्हाला भेटले नेते. किती हत्या आमच्या आम्हाला माहित नाही. नेते काही भेटलेलं नेते, भेटलेलं नेते असे आमचे नेते. किसी शायर ने बहुत ही अच्छा लिखा कि हमारे लीडरों को लीडर कहने की शर्म आती है. हमारे लीडरों को हमें लीडर कहने की शर्म आती है क्योंकि वो इतने बेशर्म है कि शर्म उनको शर्म आती है. बाबा तू गेल्या पाठी उन्हाळा झाला सारा, अरे स्वार्थी गिधाडांचा इथे ऊत आला सारा.
मुरदाड आहे जिकडे गिधाड जाती तिकडे पोटावरीच मारती मग चुंचीचा मारा सारा एकात एक नाही बापात लेख नाही जथा हसा हा भीमाचा अरे मने ही धरती उगीच भरती एकही दिसना कामाचा। आमच्या नेत्यानं निळा झेंडा ठेवला नाही हो, त्याचे तुकडे तुकडे केले आणि कोणी चिंदी घेऊन कोणाच्या मागे लागलं। नुसता दंडाच उभा आहे, त्याला झेंडा आमच्या नेत्यानं ठेवला नाही। मला वाटते या लोकांनी ते राहिलेला दंडा आपल्या हातात घ्यावा आणि आमच्या नेत्याच्या पाठाडात मोडेपर्यंत घालावा, त्याला अक्कल येईपर्यंत। तर नेते एक असते, परिस्थिती वेगळी असती, परिस्थिती वेगळी असती। म्हणून मला लिहावं लागलं होतं नेत्याची अवदशा पाहून। नेता रिपाइयों के नेता रिपाइयों के नेता रिपाइयों के गरिमानदार होते गरिमानदार होते गरिमानदार होते तो असेंबली में आजकल कितने आमदार होते। हो असेंबली में आजकल कितने आमदार होते। नेता रिपाइयों के नेता रिपाइयों के गरिमानदार होते गरिमानदार होते गरिमानदार होते तो पार्लियामेंट में आजकल कितने खासदार होते। पार्लियामेंट में आजकल कितने खासदार होते। पार्लियामेंट में आजकल कितने खासदार होते। सेना में न होते भाजपा में न होते बगल बच्चे ये तो कोई कांग्रेस में न होते बगल बच्चे ये तो जेडी में न होते आरजेडी में न होते सपा में ना होते लोजपा में ना होते अगर ईमानदार होते तो बात और होती। एक तरफ गवई है तो एक तरफ कवाड़े, अरे एक तरफ अंबेडकर है तो एक तरफ आठवले, एक तरफ ढसाल है तो एक तरफ ढाले, एक तरफ कुंभारे है तो एक तरफ कामले। अरे कैसी है ये राजनीति और कैसे है ये नेते। आलीशान महलों में आराम से सोते, घर भीमराव होते तो मारते थे जूते, दुम हिलाने वाले भाग जाते कुत्ते। उंगलियों में इनके सोने का छल्ला, अरे वोट बेचकर ये भरते हैं अपना गल्ला। गाड़ी पे देखो इनके झंडा है नीला, लेकिन इन्होंने समाज का किया है बिस्मिल्लाह। गरिमानदार होते गरिमानदार होते गरिमानदार होते तो असेंबली में आजकल कितने आमदार होते। असेंबली में आजकल कितने आमदार होते। असेंबली में आजकल कितने आमदार होते।
बाबासाहेब आंबेडकर भाषणामध्ये म्हणाले, अरे मी जर काँग्रेस संघ तडजोड केली असती तर या देशाचा पंतप्रधान पंडित नेहरू नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिला असता. पण बाबासाहेबांनी सत्याशी आणि तत्वाशी कधी तडजोड केली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर कशाचे डॉक्टर? अरे ब्रेनवर शस्त्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर्स या इंडियात आहेत. काळजावरती शस्त्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर्स या इंडियात आहेत. हृदयावरती शस्त्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर्स या इंडियात आहेत. पण बाबासाहेबही डॉक्टर होते. कशाचे डॉक्टर? मेलेल्या माणसाला उठून बसवणारे डॉक्टर, मुर्द्याला जागवणारे डॉक्टर. 1000 वर्षापासून, अरे भीम जन्मण्याच्या आधी आम्ही जिवंत होतो का मेलेले होतो आमचं आम्हाला ठाव नव्हतं. तथागत भगवान गौतम बुद्धाची धम्मरूपी संजीवनी या मुर्द्यावर बाबासाहेबांनी शिंपडली. मुर्दे तटातट उठून बसले. तुम्हाला आम्हाला वाचवलं. अरे तुम्हाला आम्हाला तर उठून बसवलंच बसवलं, पण या देशाचं ऑपरेशन बाबासाहेबांनी केलं. या भारताला झालेला जातीयतेचा कॅन्सर बाबानं चर 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 कापला. इंडियाचं ऑपरेशन केलं, देशाचं ऑपरेशन केलं आणि 395 कलमाचं एकच इंजेक्शन दिलं. लांबच केले वळवळणारे किडे, रोगमुक्त केलं भारताला. असा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सगळ्यांनी नारा द्यायचा आहे, विजय असो असं जोरात म्हणायचं आहे. जे म्हणणार नाही त्याच्या तोंडात किडे पडतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जरा जोर से, कारण ज्यांच्या अंगात बाबाचं रक्त आहे ते स्वस्थ बसत नाही, आणि जे स्वस्थ बसत ते बाबाचं नसतच. जरा जोर से, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. माता भगिनीनो, तुमचा आवाज फार कमी येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा येऊ ही बात. कारण केली भीमा तू केली भीमा तू आईशी करणी. केली भीमा तू आईशी करणी. हक्काचे आम्हा वाजले पाणी. भटकत होतो भटकत होतो भटकत होतो रानो रानी. वैभवाले अब चांदनी. वैभव मेरे तू पानी पोली खाया. मेरे तू पानी पोली खाया. प्रथमा करितो वंदन तुला भीमराया. प्रथमा करितो वंदन तुला भीमराया. प्रथमा करितो वंदन तुला भीमराया. हमें देने वाले भीम जी आते. भीमाच्या पुण्याईने
भीमाच्या पुण्याईने जगी मानाचे जिने भीमाच्या पुण्याईने जगी मानाचे जिने भीमाच्या पुण्याईने जगी मानाचे जिने जगी यात काय येऊने गातो क्रांतीचे गाणे जगी यात काय येऊने गातो क्रांतीचे गाणे रूढीची नियत खोटी होतो उपाशी पोटी रूढीची नियत खोटी होतो रूढीची नियत खोटी होतो उपाशी पोटी अरे उपाशी कोटी कोटी खाती तुपाची रोटी उपाशी कोटी कोटी खाती तुपाची रोटी उपाशी कोटी कोटी खाती तुपाची रोटी आणि आज बा भीमा तुझ्या पुण्याने नोकरीला सर्व्हिसला लागलेला माणूस पगाराच्या रूपाने असो निवडणुकीला इलेक्शनला उभा टाकलेला माणूस मताच्या रूपाने असो जोगवा मागत आहे सगळे भिकारी भिकारी मागती धन बाबा तुझ्या नावावर जगती कैकाचे जीवन बाबा तुझ्या नावावर कुणी देतात भाषण कोणाचे पुष्प पूजन बाया पंदळती दळण कोणाचे नामकरण कुणाचे थोर मरण कुणाचे थोर मरण बाबा तुझ्या नावावर कुणाचे थोर मरण बाबा तुझ्या टेमुर्लीचा पोचीराम कांबळे सुगावचा जनार्दन मवाडे नांदेडचा गौतम वाघमारे कुणाचे थोर मरण बाबा तुझ्या नावावर कुणाचे थोर मरण बाबा तुझ्या नावावर अरे आम्ही पण गातो भजन बाबा तुझ्या नावावर आम्ही पण गातो भजन बाबा बाबा तुझ्या नावावर कोणतं भजन आणि कशासाठी भजन स्वाभिमानाने जगण्यासाठी लढा दिला तू न्याय हक्कासाठी चंदना समजित मुनी काया चंदना समजित मुनी काया प्रथमा करितो वंदन तुला भीमराया 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 प्रथमा करितो वंदन